पुणे शहरात सायबर गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे। 2023 मध्ये पुणे शहरात एकूण 21,147 सायबर गुन्हे दाखल झाले आहेत। पुणेकरांची शेकडो रुपयांची ऑनलाईन फसवणूक होतीये। तसंच सेक्सटॉर्शनच्या घटनाही वाढतायत। त्यातच पुणे पोलीस दलातील सायबर विभागात मनुष्यबळही अपुरं पडतंय। मोबाईल चोरी करून बनावट बिलाद्वारे विक्री करणाऱ्या उच्च शिक्षित चोरट्याला पुण्यातील शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली। त्याच्याकडून चोरीचे 17 मोबाईल जप्त करण्यात आले। ओंकार विनोद बत्तुल असं या चोराचं नाव आहे। तो BSc पदवीधर आहे। जुना तोफखाना भागातील फर्निचरच्या दुकानातून आरोपीने मोबाईल चोरी केले होते। अयोध्येतील श्रीराम सोहळ्यानिमित्तानं सगळीकडे जल्लोष सुरू होता। मात्र यावेळी कल्याण पूर्वेतील मलंग रोड परिसरात फटाके फोडण्यावरून वाद झाला। परिसरातील काही तरुण फटाके फोडत असताना दुसऱ्या गटाने त्याला विरोध केला। हा वाद सोडवण्यासाठी तिसऱ्या गटाने मध्यस्थी केली आणि आपापसात हाणामारी झाली। या घटनेत 6 जण जखमी झाले आहेत। 25 जणांवर गुन्हा दाखल झालाय। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। विरारमध्ये पोलिसांनी गावठी दारू अड्ड्यावर छापा मारून 10,000 लिटर दारू उद्ध्वस्त केली। पोलिसांना जंगलात गावठी हातभट्टी उत्खनन होत असल्याची माहिती मिळाली होती। यावेळी हातभट्टी उत्खनन करणारे आरोपी फरार झाले। पोलिसांनी सुमारे 9,500 लिटरचा कच्चा माल उद्ध्वस्त केला। छत्रपती संभाजीनगरच्या पडेगावात 2 गट एकमेकांमध्ये भिडले। एका घरासमोर 4 मुलं बसल्याच्या कारणावरून ही वादावादी झाली। या वादावादीचं रूपांतर लाठ्या काठ्यांमध्ये आणि दगडफेकीत झालं। या प्रकरणी दोन्ही गटातील 64 जणांना अटक करण्यात आली। युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दादर रेल्वे स्टेशनच्या रेल्वे ट्रॅकवर रेल रोको केला। तलाठी भरतीतील महाघोटाळ्याची SIT मार्फत चौकशी करण्याची मागणी केली। तसंच MPSCच्या 2014 मधील जाहिरातीत सर्व प्रवर्गांच्या जागाही वाढवण्याची मागणी करण्यात आली। या आंदोलनामुळे काही काळ लोकल वाहतूक खोळंबली। त्यानंतर RPF जवानांनी आंदोलकांना ट्रॅकवरून हटवलं आणि वाहतूक पूर्ववत करण्यात आली।